श्रावण अमावस्या अर्थात पिठोरी अमावस्या आगरी कोळी समाजात आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी केलं जाणारे हे एक व्रत. जाणून घेऊया याची एक लोककथा. एका नगरात राहत होतं ब्राह्मण कुटुंब. त्यांच्या सुनेचं नाव विदेहा. या ब्राह्मणाच्या वडिलांचं श्राद्ध असायचं श्रावण अमावस्येला. पण नेमकं त्याच दिवशी या विदेहाला मूल होत असे आणि ते मृत्युमुखी पडत असे. त्यामुळे लागलेल्या सुतकामुळे त्याच्या घरी कोणीच जेवत नसे. सलग 7 वर्ष असं घडल्यानंतर ब्राह्मणाला राग आला आणि त्याने विदेहाला घराबाहेर हकलून दिले. बिचारी विदेहा रडत रडत जंगलाच्या दिशेने निघाली. वाटेत एक शंकराच्या मंदिरात ती थांबली. त्यावेळेस माता पार्वतीला तिची दया आली व एका सामान्य गृहिणीच्या वेशात तिने तिची भेट घेतली आणि तिला शिवाराधनेचा सल्ला दिला. तिचा सल्ला ऐकून विदेहा बिल्ववृक्षाखाली आली. तिने पिठाची रांगोळी काढली आणि पिठाचे दिवे बनवले आणि शंकराची आराधना केली व झाडामागे लपून बसली. अमावस्येच्या त्या काळ्या रात्री 64 योगिनी शिवाराधना करण्यासाठी तिथे प्रकट झाल्या. तिथे अगोदरच मांडलेली पूजा पाहून त्यांना खूपच आनंद झाला आणि त्यांनी विचारले, अतिथी कोण आहे? तेव्हा विदेहा पुढे आली आणि योगिनींनी वरदान स्वरूप तिला तिचे 7 संतान परत दिली. त्यांना घेऊन विदेहा आनंदाने घरी परतली. पूजेसाठी पिठाचा वापर केला म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या हे नाव पडले.